आपला सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट स्कोअर ही गोष्ट जर तुम्ही खूप लाईटली घेत असाल तर मग तुम्ही खूप मोठी चूक करताय. आणि त्याचमुळे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतो की आजचा पूर्ण व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण क्रेडिट स्कोअर ही आजच्या काळामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाची बघा एक इज्जत असते, एक क्रेडिबिलिटी असते. आपल्या परिवारामध्ये आपली इज्जत असते, आपल्या समाजामध्ये आपली इज्जत असते, आपल्या मित्र परिवारामध्ये पण आपली एक सर्टन इज्जत असते. त्याच पद्धतीनं तुमच्या आर्थिक जीवनातली म्हणजेच तुमच्या फायनान्शियल मॅटर्स मधली तुमची इज्जत डिसाईड करणार आहे तो तुमचा सिबिल स्कोअर करणार आहे. तुमच्या आर्थिक व्यवहारांमधला तुमचा ट्रस्टवर्दीनेस म्हणजे विश्वासार्हता तुमच्या सिबिल स्कोअर वरून ठरत असते. तुम्हाला आयुष्यात कुठलंही लोन घ्यायचं असेल, मग ते पर्सनल लोन असो, होम लोन असो, कार लोन असो किंवा अदर कुठल्याही टाईपचं जर लोन घ्यायचं असेल तरी सगळ्यात आधी तुमचा सिबिल स्कोअर चेक होणार आहे. समजा जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ती गोष्ट सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट करणार आहे. आयदर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करेल किंवा मग निगेटिव्हली इम्पॅक्ट करेल. पण तुमच्या छोट्या छोट्या आर्थिक व्यवहारांमधून सुद्धा तुमचा क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर इम्पॅक्ट करत असतो. लोकांचा सिबिल स्कोअर लो कशामुळे होतो आणि तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी अगदी डिटेलमध्ये मी 7 पॉईंट मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ज्यामध्ये पहिल्या 5 पॉईंट मध्ये क्रेडिट स्कोअर इम्पॅक्ट कशामुळे होतो आणि निगेटिव्हली इम्पॅक्ट का होतो स्पेसिफिकली हे मी सांगणार आहे. आणि शेवटच्या 2 पॉईंट मध्ये तो क्रेडिट स्कोअर इम्प्रूव्ह कसा करायचा. आणि समजा जर तुम्ही फ्रेशर आहात, तुमची काही क्रेडिट हिस्ट्रीच नाहीये कारण तुम्ही आयुष्यात कधी लोन नाही घेतलेले, आता तुम्ही नुकते जॉबला लागलेले आहात, तर तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह कसा करणार. किंवा आधी तुम्ही एखादं लोन घेतलंय आणि तुम्ही ते लोन पे नाही करू शकलात, त्यामुळे तुम्ही बँकेसोबत ते लोन सेटल केलंय. जसं एज्युकेशन लोन बऱ्याच वेळेस सेटल केलं जातं. ते जर केलं तर आपल्या सिबिल वरती काय इम्पॅक्ट होतो आणि त्याच्यानंतर आपण आपला सिबिल स्कोअर कसा वाढवू शकतो हे पण आजच्या व्हिडिओच्या शेवटच्या पॉईंट मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त महत्वाचा आहे. सूरज ठीक आहे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे त्या फायर सिरीजचा 25वा एपिसोड. तर चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी हा जो सिबिल स्कोअर आहे ना त्याची मी तुम्हाला एक शॉर्ट हिस्ट्री सांगतो. झालं काय होतं 1994 साली आरबीआयने सगळ्यात पहिल्यांदा बँकांना सांगितलं की ज्या अकाउंट होल्डरचे 1 करोड रुपयाचे व्हर्च्युअल लोन डिफॉल्ट आहेत ना किंवा त्यांनी ते पे नाही केलेले आहेत त्यांची लिस्ट बनवा, त्यांचे रेकॉर्ड चेक करा की त्यांनी किती ईएमआय बाउन्स केलेत किंवा डिफॉल्ट केलेत वगैरे, जेणेकरून त्या लोकांना परत लोन देताना बँकांना माहिती असेल त्यांची हिस्ट्री काय ते. मग त्याच्यानंतर 1999 साली त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले. त्यावेळेस आरबीआयने बँकांना सांगितलं की आता 1 करोड रुपयाचे जे आपण डिफॉल्ट लोन करणारे लोक होते त्यांचे रेकॉर्ड तर मेंटेन करतच होतो. याच्या पुढे 25 लाख रुपयांच्या वरचे पण जे लोन्स असतील त्यांचे पण जे डिफॉल्टर्स असतील ज्यांनी लोन पे नाही केलेलं आहे किंवा करत नाहीयेत ते त्या लोकांचे पण रेकॉर्ड मेंटेन करा आणि आम्हाला ते रेकॉर्ड द्या. स्पेशली जे विलिंगफुल डिफॉल्टर्स आहेत म्हणजे जे पे करू शकतात. समजा एखाद्याने बिझनेस लोन घेतलेला आहे आणि त्याचा बिझनेस चांगला चाललेला आहे, तो रिटर्न करू शकतो किंवा ईएमआय रेग्युलर पे करू शकतो बँकेचे, पण तरीही काही लोक करत नाहीत. अशा लोकांचा डेटा 1999 पासून म्हणजे 1999 पासून कलेक्ट करायला आणि आरबीआय कडे देण्यासाठी इन्स्ट्रक्शन बँकांना दिल्या गेल्या आरबीआय कडून. आणि त्याच्यानंतर काहीच वर्षात म्हणजे 2002 साली आरबीआयने सगळ्या बँकांना सांगितलं प्रत्येक कस्टमरचे जे आर्थिक व्यवहार आहेत कुठलंही लोन असो, मग ते अगदी 100 रुपयांपासूनचं पण लोन का असत नाही, त्या प्रत्येक लोन वरती लक्ष ठेवा आणि त्याचे रिपोर्ट्स बनवा आणि ट्रान्स युनियन सिबिल कडे फॉरवर्ड करत जा. आणि मग त्यानंतर एक प्रॉपर कंपनी फॉर्म झाली जी एक थर्ड पार्टी कंपनी, ती डायरेक्ट गव्हर्नमेंट किंवा आरबीआय कंट्रोल वगैरे नाहीये, जिला आपण सिबिल म्हणतो. क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड, जी स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक आणि ट्रान्स युनियन असे 3 ते 4 स्टेक होल्डर आहेत त्याच्यामध्ये, जे आपण घेत असलेल्या प्रत्येक लोनची किंवा आपण जेवढ्या वेळेस लोन साठी अप्लाय करतो, क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करतो, अशा सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन ठेवत असते आणि प्रत्येक बँकेला जेव्हा हवी तेव्हा ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. आणि सिबिल वाल्यांकडे ती माहिती कशी येते तर भारतामध्ये ज्या सगळ्या बँक ऑपरेटिंग आहेत ना आता, त्यातली प्रत्येक बँक दर 30 ते 45 दिवसांनी त्यांच्याकडे पूर्ण ज्या लोनच्या एन्क्वायरी झाल्या, त्यातले लोन किती अप्रूव्ह झाले आणि आधीचे पण जे लोन घेतलेले लोक आहेत ना ते किती व्यवस्थित पेमेंट करतायत, रेग्युलर करतायत किंवा डिफॉल्ट झालेत, ही सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ना ती सिबिल कडे दर 30 ते 45 दिवसांमध्ये सेंड करत असते आणि त्यातून त्यांच्याकडे डेटा कलेक्ट होतो आणि मग प्रत्येक व्यक्तीचा सिबिल स्कोअर रेट केला जातो. ती रेटिंग कशी होते तर सिबिल स्कोअर जनरली 300 ते 900च्या मध्ये रेट होत असतो. जर 300 ते 500 वगैरेच्या रेंज मध्ये तुमचा सिबिल स्कोअर असेल तर तुमची क्रेडिबिलिटी खूप लो आहे असं समजलं जातं. आणि मग 900 किंवा त्याच्या जसं जसं जवळ जाल 750च्या जसं पुढे जाल तसं तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला आहे किंवा तुम्ही घेतलेलं लोन वेळेवरती रिपे करता असं तुमचा रेकॉर्ड मानला जातो. तुम्हाला साईडच्या इमेज मध्ये हे सिबिल स्कोअरचं पूर्ण स्ट्रक्चर दिसत असेल, त्यामध्ये तुम्ही चेक करू शकता. पण जनरली कुठल्याही लोनसाठी जर आपण बँकेत अप्लाय केलं तर जे कोलॅटरल फ्री किंवा अनसिक्युअर्ड लोन असतं, जे
ज्याच्यासाठी तुम्ही काही गहाण वगैरे नाही ठेवत आहात, तर त्या लोनसाठी तुमचा सिबिल स्कोर 750 प्लस किंवा 800 पेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. आणि जे काही होम लोन, कार लोन वगैरे आहेत त्याला थोडंसं 650-700 पर्यंतचा जरी सिबिल असला तरी तुम्हाला बँक लोन देऊन टाकते, कारण ते सिक्युअर्ड लोन असतात. म्हणजे जेव्हा तुम्ही घरासाठी लोन घेताय तेव्हा तुमचं घर बँकेकडे गिरवी आहे, जेव्हा तुम्ही कारसाठी किंवा गाडीसाठी लोन घेताय त्यावेळेस तुमची गाडी बँकेकडे गिरवी आहे. त्यामुळे त्या वस्तूंमधून त्यांची अमाऊंट ते रिकव्हर करू शकत असतात. पण जर 650च्या खाली तुमचा सिबिल स्कोर आला ना तर मग तुम्हाला लोन मिळणं जवळजवळ अवघड आहे. किंवा बायचान्स जर तुम्हाला एखाद्या वेळेस लोन मिळालं कारण तुमचं पॅकेज चांगलं असेल, सॅलरी चांगली असेल म्हणून जर मिळालं तर ते बऱ्यापैकी हायर इंटरेस्ट वरती मिळतं, कारण फायनान्सचा नियम आहे हाय रिस्क हाय रिटर्न्स. मग तुमच्यावरती जर बँक जास्तीची रिस्क घेते तर तुमच्याकडून रिटर्न्स पण जास्त एक्सपेक्ट करणार येते. ही होती सिबिलची छोटीशी हिस्ट्री. आता आपण आपल्या महत्वाच्या भागाकडे वळूयात की तुमचा सिबिल स्कोर नेमका अफेक्ट कशामुळे होतो आणि कुठल्या चुका तुम्हाला नेमका टाळायच्या जर तुम्हाला सिबिल स्कोर चांगला ठेवायचा असेल तर. पहिली गोष्ट क्रेडिट युटिलायझेशन पर्सेंटेज. जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ते क्रेडिट कार्ड आपण जर फुल लिमिट पर्यंत वापरलं, म्हणजे समजा जर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपयांची आहे आणि तुम्ही दर महिन्यामध्ये 70, 80, 90 हजार रुपये जर त्या क्रेडिट कार्ड मधनं पे करत असाल आणि मग तुम्ही जरी वेळेवर रिपेमेंट करत असाल त्याचं, तरी तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होत असतो. कधीच कुठल्याही क्रेडिट कार्डची 30 ते 40% पेक्षा जास्त लिमिट आपण वापरायला नाही पाहिजे. जेव्हा आपण त्याच्यापेक्षा जास्त लिमिट एक्सटेंड करतो आणि जर समजा 60-70% तुम्ही क्रेडिट कार्ड लिमिट वापरताय ना, सिबिल वाले त्याचा असा अर्थ पकडतात की तुमची लाईफ बऱ्यापैकी क्रेडिट वरती डिपेंड आहे, तुम्ही उधारीची जिंदगी जगताय, त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर त्याच्यामुळे इम्पॅक्ट होणार असतो. त्यासाठी एक अल्टरनेटिव्ह ऑप्शन पण आहे. जर समजा तुम्हाला चांगली सॅलरी आहे आणि तुम्ही दर महिन्याचे 50,000 जरी क्रेडिट कार्डवर मारले तरी तुम्ही ते 50,000 रुपये तुमची सॅलरी झाल्यानंतर पे करू शकता, असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर त्या केसमध्ये आपण बँकांना रिक्वेस्ट करून आपली क्रेडिट लिमिट वाढवून घेतली पाहिजे. म्हणजे 1 लाख रुपयांवरती समजा जर तुम्ही 50,000 रुपये खर्च करताय म्हणजे त्या क्रेडिट कार्डची 50% लिमिट यूज करताय, त्याऐवजी जर बँकेकडनं रिक्वेस्ट करून तुम्ही त्या क्रेडिट कार्डची लिमिटच 2 किंवा 3 लाख रुपयांपर्यंत जर करून घेतली, जे की बँक देतात इझिली. जर समजा तुम्ही आधीचे क्रेडिट पेमेंट वेळेवरती वगैरे केले असतील तर त्याची लिमिट तुम्हाला बँकांकडनं वाढवून मिळते. ती लिमिट आपल्याला वाढवून घ्यायची, जेणेकरून आता 2 लाख रुपयाची जर तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट झाली तर मग त्यावेळेस तुम्ही क्रेडिट कार्डवरनं 50,000 रुपये खर्च करताय, अशा वेळेस तुम्ही 25% क्रेडिट लिमिट वापरताय, त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट नाही होणार. सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे तर ते क्रेडिट कार्ड पूर्ण लिमिट पर्यंत कधी वापरायचं नाहीये. त्या क्रेडिट लिमिटच्या 30 ते 40% पर्यंतच मॅक्झिमम आपल्याला वापरायचंय, जेणेकरून आपला सिबिल निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार नाही. पॉईंट नंबर 2, मिक्स ऑफ युअर लोन्स. म्हणजे काय तर समजा ज्या पद्धतीची तुम्ही लोन्स घेताय ना, सिक्युअर्ड लोन आणि अनसिक्युअर्ड लोन, त्यावरून पण तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होत असतो. आता सिक्युअर लोन कुठले असतात तर सिक्युअर लोन म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी बँकेकडे गहाण ठेवलेलं आहे किंवा कुठल्या तरी वस्तूच्या बदल्यामध्ये त्या बँकेने ते लोन दिलेलं आहे. उदाहरणार्थ होम लोन. समजा तुम्ही एक घर घेताय आणि त्या घर घेण्यासाठी जर तुम्ही बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे तर त्या होम लोनच्या बदल्यामध्ये तुमचं घर बँकेकडे गहाण आहे, म्हणजे तोपर्यंत तुमच्या घराचे डॉक्युमेंट्स बँकेकडे आहेत. त्या केसमध्ये जर तुम्ही घराचं लोन रिपे नाही करू शकले तर बँक तुमचं घर विकून तुमचं ते लोन रिकव्हर करून घेणार आहे. हे झालं सिक्युअर्ड लोन. आणि अनसिक्युअर्ड लोन कुठलं असतं, जसं क्रेडिट कार्ड, ज्याच्या बदल्यामध्ये तुम्ही काही गहाण वगैरे नाही ठेवलेले ते लोन, किंवा मग एज्युकेशन लोन वगैरे साठी पण आपण काही तारण वगैरे ठेवलेलं नसतं. हे सगळे लोन अनसिक्युअर्ड असतात. जर तुम्ही अनसिक्युअर्ड लोन जास्ती प्रमाणात वापरत असेल ना तरी तुमचा क्रेडिट स्कोर निगेटिव्हली इम्पॅक्ट होतो. त्यामुळे आपल्याला हे मिक्स व्यवस्थित ठेवायला पाहिजे, सिक्युअर्ड लोनचं आणि अनसिक्युअर्ड लोनचं. आणि शक्यतो जिथपर्यंत गरज नाही तिथपर्यंत आपण अनसिक्युअर्ड लोन घेतलंच नाही पाहिजे. क्रेडिट कार्ड वगैरेचं पण शक्यतो लोन आपण कमीत कमी वापरलं पाहिजे. आता अगदीच क्रेडिट कार्डच नाही वापरलं पाहिजे असं म्हणणं पण आजच्या काळात चुकीचं ठरतं. पण क्रेडिट कार्ड वापरताना मी तुम्हाला वरच्या पॉईंट मध्ये जे सांगितलं ते 30 ते 40% लिमिट पर्यंतच वापरा. आणि 1 ते 2 क्रेडिट कार्डच्या पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड साठी अप्लाय पण आपल्याला करायचं नाहीये, कारण अगेन तुम्ही अनसिक्युअर्ड लोन जास्त घेताय हा मेसेज सिबिल वाल्यांना जातो आणि त्यामुळे तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होणार असतो. नंबर 3, क्रेडिट कार्डचं पेमेंट किंवा कुठलाही ईएमआय असेल, बँकेचा एखादा ईएमआय वगैरे असेल तर त्याचं पेमेंट कधीच लेट करू नका. 70% लोकांचा जो सिबिल स्कोर लो होत असतो ना तो ह्या कारणामुळे होतो की त्यांनी त्यांचं क्रेडिट कार्डचं पेमेंट डिले केलेलं असतं किंवा बँकेचे जे ईएमआय असतात ते डिले केलेले असतात. हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. बघा, तुम्हाला वाटत नाही का की जेव्हा तुम्हाला क्रेडिट कार्ड देते एखादी बँक त्यावेळेस समजा 1 लाख रुपये तुम्हाला ती बँक वापरायला देते आणि 50 दिवसांसाठी तुम्हाला विदाउट इंटरेस्ट 1ही रुपयाचा इंटरेस्ट न घेता तुम्हाला ती बँक देते, तर मग ह्याच्यामध्ये बँकेचं नुकसान नाहीये का? तर ऑब्व्हियसली आहे. पण तरी पण तुम्हाला क्रेडिट कार्ड दिले जातात बँकेकडनं. त्याचं कारण काय असतं माहितीये? कारण त्यांना माहिती कधी ना कधीतरी तुम्ही त्यांचं पेमेंट डिले करणार आहेत आणि ज्या वेळेस तुम्ही त्यांचं पेमेंट डिले करताना त्यावेळेस त्या लेट झालेल्या पेमेंटवरती 35 ते 40% दराने इंटरेस्ट लागतो अॅन्युअली. आणि हा इंटरेस्ट लागतो तिथपर्यंत तरी पण ठीक आहे, पण त्याच्यामुळे तुमचा जो क्रेडिट स्कोर निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार होता ना तो तर होतोच. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट करताना तेव्हा पूर्ण फुल पेमेंट करायचे, मिनिमम ड्यू अमाऊंट वगैरे पे नाही करायची, कारण उरलेल्या पैशांवरती पुन्हा तुम्हाला इंटरेस्ट लागतो आणि तो इंटरेस्ट लागून पण तुमचा सिबिल स्कोर अफेक्ट होतो. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही कुठला लोन घेतलेला आहे बँकेकडनं किंवा तुमचे जे काही क्रेडिट कार्डचे ईएमआय आहेत ते ऑन टाइम पे करा. जर 1 तारखेला तुम्हाला क्रेडिट कार्डचं बिल पे करायचं असेल तर 25 तारखेलाच त्या अकाउंटवरती पैसे टाकून ठेवा, कारण जर तुम्ही विसरला
झाला किंवा लेट झाला, अशा कुठल्याही रिझनमुळे जरी तुमचं पेमेंट बाउन्स झालं ना तरी तुमचा क्रेडिट स्कोर डिस्ट्रॉय होऊ शकतो. पॉईंट नंबर 4, एका शॉर्ट पिरियड मध्ये रॅन्डमली एकापेक्षा जास्त लोन साठी, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड साठी अप्लाय करू नका. जेव्हा तुम्ही एकापेक्षा जास्त लोन साठी अप्लाय करताना, समजा तुम्ही HDFC बँकेमध्ये पण केलंय, स्टेट बँकेमध्ये पण केलंय, बँक ऑफ इंडियामध्ये पण केलंय लोन साठी ऍप्लिकेशन, त्यावेळेस जेव्हा तुमचं प्रत्येक लोनचं ऍप्लिकेशन बँकेपर्यंत पोहोचतं तर सगळ्यात पहिल्यांदा ती बँक तुमचा क्रेडिट स्कोर चेक करत असते आणि एका शॉर्ट पिरियड मध्ये वेगवेगळ्या बँकांकडनं आणि बऱ्याच वेळेस जर तुमचा क्रेडिट स्कोर चेक करण्यात आला ना तरी सिबिल वाल्यांकडे हाच मेसेज जातो की तुम्हाला लोनची खूप जास्त गरज आहे आणि त्या गोष्टीमुळे पण तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट होणार असतो. सेम गोष्ट क्रेडिट कार्डच्या बाबतीत पण आहे. जेवढं तुम्ही क्रेडिट कार्डसाठी जास्त अप्लाय कराल, समजा तुमच्याकडे आधीच 1 किंवा 2 क्रेडिट कार्ड आहेत, तुम्ही तिसऱ्यासाठी अप्लाय करताय, चौथ्यासाठी अप्लाय करताय, त्यातून सिबिल वाल्यांना हे लक्षात येते की तुमच्या क्रेडिटवरची डिपेंडन्सी खूप जास्त आहे किंवा तुम्हाला खूप जास्त लोनची गरज पडते, त्या कारणांमुळे पण तुमचा सिबिल स्कोर लो होत असतो. ऍक्च्युअली प्रॉब्लेम काय माहितीये का, हे जे डेट ट्रॅप आहे किंवा हे जे कर्जाचं जाळं आहे ना तो एक मोठा चक्रव्यूह आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी सांभाळूनच चाललं पाहिजे. तुम्ही जर अग्रेसिव्हली लोनसाठी प्रयत्न करताय तरी पण तुमचा सिबिल स्कोर इम्पॅक्ट करणार आहे किंवा मॅक्झिमम क्रेडिट कार्डसाठी अप्लाय करताय तरी पण तुमचा क्रेडिट स्कोर खाली येणार आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा आणि ते करणं टाळा. माझी तर ऍडवाइस आहे तुम्हाला, ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण खरेदी करत असतो ना, जसं तुम्ही फोन खरेदी करताय, जसं तुम्ही घरामध्ये वॉशिंग मशीन खरेदी करताय, ह्या ज्या सगळ्या गोष्टी तुम्ही खरेदी करताय ना त्याच्यासाठी आधी पैसे वाचवा. म्हणजे जर तुम्हाला 40,000 रुपयांची गोष्ट खरेदी करायची असेल तर आधी 4 महिने 10,000 रुपये सेव्ह करून ठेवा. मग तुमच्याकडे 40,000 रुपये आल्याच्या नंतर 4 महिन्याच्या नंतर ती गोष्ट घ्या. पण त्याच्यासाठी क्रेडिट कार्ड मारून तुम्ही आधीच खड्डे खणून ठेवू नका, कारण आपण कितीही वेळेला प्रयत्न केला तरी एखाद्या वेळेला आपली अडचण असते आणि त्यामुळे आपण ते पेमेंट वेळेवरती करू शकत नाही. अशा कुठल्याही कारणामुळे जर का तुमचे ट्रान्झॅक्शन इरेग्युलर झाले ना तर मग तुमचा सिबिल स्कोर निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार आहे. 5वं कारण ज्या कारणामुळे तुमचा सिबिल स्कोर लो होऊ शकतो, हे कारण ना बऱ्याच लोकांना माहिती नसतं किंवा त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. ते कारण कुठलं माहितीये का, जर समजा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने लोन घेतलंय, त्याच्या लोन मध्ये तुम्ही को ऍप्लिकंट आहात, म्हणजे जर त्याला बँक लोन देत नव्हती आणि म्हणून तुम्ही को ऍप्लिकंट झालात किंवा गॅरंटर झालात तर त्या केसमध्ये जर त्या व्यक्तीने त्याचे EMI डिफॉल्ट केले तरी तुमचा सिबिल स्कोर निगेटिव्ह होतो, कारण की तुम्ही त्याचे को ऍप्लिकंट आहात किंवा गॅरंटर आहात. तुमच्या विश्वासावरती किंवा तुमच्या क्रेडिट स्कोरचा वापर करून बँकेने त्या व्यक्तीला लोन दिलेले. आपण कधी कधी विचार करतो नाही का, एक सही तर द्यायची, काय फरक पडतो, आणि त्या केसमध्ये जर समोरची व्यक्ती ती लोन वेळेवरती रिपे नाही करू शकली तर त्या व्यक्तीसोबत तुमचा क्रेडिट स्कोर पण निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार आहे. हे 5 महत्वाची कारणं होती ज्या कारणांमुळे तुमचा क्रेडिट स्कोर लो होऊ शकतो किंवा निगेटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं आपल्याला टाळायचंय. आता आपण वळूयात शेवटचे 2 महत्वाच्या पॉईंट्स कडे. त्यातला महत्वाचा जो 6वा पॉईंट आहे ना तो फ्रेशर लोकांसाठी. फ्रेशर म्हणजे कोण, ज्यांची काही क्रेडिट हिस्ट्री वगैरे नाहीये, जे नुकतेच जॉबला लागलेत पण त्यांनी कधी आपल्या आयुष्यात लोन नाही घेतलेलं आहे, त्यामुळे त्यांचं क्रेडिट स्कोर लो आहे, कारण की त्यांची काही क्रेडिट हिस्ट्रीज नाहीये, त्यांनी कधी व्यवहार केलेलेच नाहीत बँकांसोबत किंवा कुठल्याही क्रेडिटचे व्यवहार. तर अशा लोकांनी त्यांचा सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे माहितीये, एक सोपी ट्रिक आहे, ती म्हणजे इझी लोन घ्या. जी सोप्या पद्धतीने मिळणारी लोन आहे ती घ्या आणि लगेच पे करून टाका. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्हाला 30,000 रुपयाचा मोबाईल घ्यायचा आहे तर ज्या क्रेडिट कार्डवरनं 0 कॉस्ट EMI वरती मिळत असेल, जिथे तुम्हाला काहीच इंटरेस्ट लागणार नाहीये किंवा प्रोसेसिंग फीस वगैरे लागणार नाहीये, अशा दुकानातून किंवा अशा वेबसाईट वरून तो मोबाईल फोन घ्यायचा आणि त्याचे EMI जेवढे कमीत कमी शक्य तेवढे कमीत कमी ठेवायचे. म्हणजे त्या मोबाईलचे 30,000 रुपये ऑलरेडी आपल्या सेव्हिंग अकाउंट मध्ये आधीच ठेवायचे आपण, आणि त्यानंतर जेवढ्या कमी महिन्यांचा EMI आपल्याला मिळू शकतो, म्हणजे जर 6 महिन्याचा मिळत असेल तर 6 महिन्यांचा घ्यायचा, 12, 18 किंवा 24 महिन्यांचा नाही घ्यायचा, आणि त्या 6 महिन्यांमध्ये ते 30,000 रुपयांचं पेमेंट करून टाकायचं, जेणेकरून तुमची क्रेडिट हिस्ट्री तयार होईल. सिबिल वाल्याला कळेल की याच्या आधी तुम्ही छोटंसं लोन घेतलेलं आहे आणि ते कमीत कमी वेळेमध्ये रिपे केलेलं आहे, वेळेवरती आणि रेग्युलरली रिपे केलेलं आहे. सिबिल वाल्यांचा विषय काय असतो माहितीये का, त्यांना फरक पडत नाही तुम्ही लोन 100 रुपयाचं घेताय का 1 करोड रुपयांचं घेताय, त्यांच्यासाठी दोन्ही लोन लोनच आहेत. त्यामुळे 100 रुपये पण जर तुम्ही लोन घेऊन वेळेत पे केले तरी पण तुमचा सिबिल स्कोर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होणार आहे, आणि तुम्ही 1 करोड रुपयाचं लोन घेऊन डिफॉल्ट केलं तरी पण तुमचा सिबिल स्कोर तसंच निगेटिव्हली इम्पॅक्ट करणार आहे. 100 रुपयाचं लोन डिफॉल्ट केलं तरी पण तुमचा सिबिल स्कोर तसंच निगेटिव्हली इम्पॅक्ट करणार आहे. त्यामुळे हे छोटे छोटे आणि इझी लोन घ्यायचे. गोल्ड लोन वगैरेचा पण ऑप्शन आहे, पण तो विषय आपल्या घरच्यांच्या पर्यंत वगैरे जातो, ते थोडंसं हेक्टिक पण आहे, पण तो पण एक ऑप्शन आहे की तुम्ही एखाद्या वर्षासाठी गोल्ड लोन वगैरे घेऊ शकता. गोल्ड लोनचं तर इंटरेस्ट पेमेंट एकदाच करायचं असतं, दर महिन्याला वगैरे काही करायचं नसतं तुम्हाला. एकदा मॅच्युरिटी झाली किंवा 1 वर्षाचा पिरियड तुमचा जो काय ज्या काही पिरियडसाठी गोल्ड बँकेकडे ठेवलेत तेवढ्या पिरियडचा इंटरेस्ट तुम्हाला शेवटीच द्यायचा असतो, आणि ते सगळे पेमेंट रेग्युलर करून सुद्धा तुम्ही तुमचा क्रेडिट स्कोर इम्प्रूव्ह करू शकता. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची कॅटेगरी, ज्या लोकांनी कधीतरी लोन घेतलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं लोन, क्रेडिट कार्डचं लोन असो, एखादं
पर्सनल लोन असो किंवा कुठल्याही प्रकारचं लोन घेतलेलं आहे आणि ते लोन तुम्ही डिफॉल्ट केलेलं आहे, वेळेवरती भरलेलं नाहीयेत, किंवा समजा एखाद्याचं एज्युकेशन लोन वगैरे असेल. माझे बरेच मित्र आहेत ज्यांचं एज्युकेशन लोन सेटल झालेलं आहे. सेटल करणं म्हणजे काय, समजा जर तुम्ही 2 लाख रुपयांचं एज्युकेशन लोन घेतलं आणि ते बऱ्याच दिवसांसाठी तुम्ही पे नाही केलं, तर मग बँक शेवटी ऑप्शन देते की तुम्ही सेटल करा. 2 लाख रुपये पूर्ण नाही देऊ शकत तर तुम्ही 70,000 रुपये द्या, 80,000 रुपये द्या आणि त्यानंतर आम्ही तुमच्याकडनं काही मागणार नाही, आपण नील करून घेऊ ते. त्याच्यामध्ये बँकेचा उद्देश असा असतो की जितके पैसे मिळतील तेवढे घेऊन टाका, कारण ते अनसिक्युअर लोन आहे, त्याच्यासाठी कुठली सिक्युरिटी वगैरे कस्टमरने आपल्याला दिलेली नाहीये, त्यामुळे ते बँक करत असते आणि त्याच्यातून बँकेचं फार मोठं नुकसान होत नाही, पण आपलं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे शक्यतो कुठल्याही लोनची सेटलमेंट आपण नाही केली पाहिजे ऍज लॉंग ऍज आपण ते पे करू शकत नाही अशी सिच्युएशन असेल. कारण तुमच्या करिअरच्या सुरुवातीला जर तुम्ही एखादं लोन डिफॉल्ट केलेलं असेल किंवा जर तुमची अशी निगेटिव्ह क्रेडिट हिस्ट्री असेल तर मग कुठलीही बँक तुम्हाला लोन देण्याच्या आधी विचार करेल. तुमचं पॅकेज जरी चांगलं असेल, तुम्ही आता जरी चांगले कमवत असेल ना, तरी पण तुमच्या आयुष्यभरासाठी ती गोष्ट चेक केली जाणार आहे की तुम्ही लोन सेटल केलं होतं वगैरे. आणि जरी तुम्हाला एखाद्या बँकेने किंवा ज्या छोट्या स्मॉल फायनान्स बँक वगैरे असतात त्यांनी जर लोन दिलं तर ते बऱ्यापैकी जास्त हाय इंटरेस्ट वरती मिळतं तुम्हाला, आणि जे पैसे वाचवण्याचा तुम्ही आनंद घेत असता 1 लाख 2 लाख वगैरे, त्या हायर इंटरेस्टच्या रूपानं बँकेकडे जाणारच आहेत. त्यामुळं जर आपण स्वतःहून आधीच ते लोन व्यवस्थितपणे रिपे केलं तर मग कमीत कमी आपली क्रेडिट हिस्ट्री तरी डॅमेज होणार नाही. पण इन केस समजा तुम्ही सेटल केलेलंच आहे लोन किंवा एखादं लोन तुमचं डिफॉल्ट झालेलंच आहे, आता डिफॉल्ट म्हणजे तुमचे 4-5 किंवा 6 EMI जर पाठीमागचे पे केलेले नसतील तर तुम्हाला विथ इंटरेस्ट किंवा विथ जे फाईन वगैरे लागतं त्याच्यावरती ते पे करायचंच आहे. म्हणजे जे सिक्युअर्ड लोन असतं ज्याच्या बदल्यात तुम्ही काहीतरी सिक्युरिटी दिलेली असते बँकेला, ते लोन तर भारतातल्या कुठल्याच बँकेत कुठल्याच कारणासाठी माफ केलं जात नाही. फक्त शेतकऱ्यांचंच लोन कधीतरी माफ होतं, ते पण ज्यांच्याकडे कमी जमीन वगैरे अशा शेतकऱ्यांचं. सगळ्या शेतकऱ्यांचं पण होत नाही आणि त्या कारणामुळे त्यांचा सिबिल पण पूर्ण डिस्ट्रॉय झालेला असतो. पण आपल्या केसमध्ये तसं होत नाही, तुम्हाला ते रिपे करायचंच असतं. फक्त आपण जे काही डिफॉल्ट केलेलं आहे ते आधी क्लिअर करा आणि त्याच्यानंतर रेग्युलरली ते EMI भरायला स्टार्ट करा. ही पहिली गोष्ट आपण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट करायची आपला सिबिल तेव्हा वाढवण्यासाठी, ती म्हणजे FD बॅक क्रेडिट कार्ड घ्यायचं किंवा बाय नाव पे लेटर वाला कार्ड घ्यायचं. आता FD बॅक क्रेडिट कार्ड काय असतं, तर समजा तुम्ही एखाद्या बँकेत 1 लाख रुपयाची FD केली तर त्या FDच्या अगेन्स्ट तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळतं. मग ते 1 लाख रुपयांच्या लिमिटचं पण मिळू शकतं किंवा 70-80 हजार रुपयाच्या लिमिटचं पण मिळू शकतं. आणि ते क्रेडिट कार्ड वापरून त्या क्रेडिट कार्डचे पेमेंट रेग्युलर आणि वेळेवर करून पण तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता. ते पण एका प्रकारचं सिक्युअर्ड लोन आहे. सिक्युअर्ड म्हणजे काय, तुमचे ऑलरेडी पैसे बँकेकडे आहेत ऍज अ सिक्युरिटी, त्या पैशांना पण इंटरेस्ट मिळत राहणार आहे तुम्हाला. जो काही FDचा इंटरेस्ट आहे तो FDचा इंटरेस्ट तर तुम्हाला तिथे मिळतच राहणार आहे, पण त्या पैशाला सिक्युरिटी कन्सिडर करून तुम्हाला बँकेने क्रेडिट कार्ड दिलेलं आहे. ते क्रेडिट कार्ड वापरून त्याच्या वेळेवरती आणि रेग्युलर पेमेंट्स करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता. किंवा त्याला दुसरा ऑप्शन असा आहे, बाय नाव आणि पे लेटर वाला कार्ड घ्यायचं. ते पण सेम क्रेडिट कार्ड सारखंच असतं, पण मे बी क्रेडिट कार्ड पेक्षा पण जास्त बेनिफिशियल असू शकतं. कसं काय, तर त्याच्यावरती कुठली जॉईनिंग फीस नसते किंवा अॅन्युअल फीस वगैरे काही नसते. बाय नाव पे लेटर वाला कार्डला फक्त एकाच कारणासाठी तुमचे एक्स्ट्रा पैसे जाऊ शकतात आणि ते म्हणजे तुम्ही जर EMI डिफॉल्ट केला किंवा वेळेवरती जर त्याचं रिपेमेंट नाही केलं तर आणि तरच तुम्हाला एक्स्ट्रा चार्ज लागतो. पण ती गोष्ट कुठल्याच परिस्थितीत आपल्याला करायची नाहीये. आपल्याला जे काही ते कार्ड आपण वापरणार आहे त्याची 30 ते 40% पर्यंतच लिमिट वापरायची आणि जे काही पैसे आपण त्या कार्डवरून वापरले ते पण वेळेवरती आणि पूर्ण पे करायचे. या पद्धतीने तुम्ही तुमचा सिबिल स्कोर वाढवू शकता, क्रेडिट हिस्ट्री चांगली मेंटेन करू शकता. आय होप आपल्या सगळ्यांना कळलं असेल सिबिल स्कोर इम्पॉर्टंट कशासाठी आहे, तो कशामुळे निगेटिव्हली इम्पॅक्ट होऊ शकतो आणि तो वाढवायचा कसा, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं ओपिनियन कमेंट करून सांगा आणि तुमच्या सगळ्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांच्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आणि युजफुल इन्फॉर्मेशन आहे ही. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच इम्पॉर्टंट आणि युजफुल विषयांवरती दर आठवड्याला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन पण हिट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती नोटिफिकेशन्स मिळतील. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.